नमस्कार मित्रांनो, येणारी जी बीएमसी ची एक्झाम आहे त्याच्यासाठी आपण काय बीएमसी क्लर्कची जी एक्झाम आहे त्याच्यासाठी आपण काय चालू घडामोडी आणि करंट अफेअर्सवर काय आपण रिव्हिजन सेशन घेतोय की कशा प्रकारे टीसीएस प्रश्न विचारतो याचा अंदाज येण्यासाठी काय हे सेशन आहे. जास्त मोठं सेशन असणार नाही, शॉर्टस्ट सेशन असेल. आणि हे जे प्रश्न मी घेतोय ते टीसीएसने आता सप्टेंबर मध्ये जी एक्झाम झाली होती, जी टीसीएसने घेतली होती डीएफएसएल ची, त्याला विचारलेले हे प्रश्न आहे. ठीक आहे. हिंदू धर्मातील 4 वेदांपैकी खालीलपैकी कोणता वेद नाही? तर त्याचा आहे भरत वेद. ठीक आहे. 2024 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात केंद्राचे तंत्रज्ञान पायाभरणी करण्यात आली होती? तर सिंधुदुर्ग, म्हणजे MSME साठी. ठीक आहे. महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी 2024 मध्ये शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये कोणत्या समुदायाच्या आरक्षणाला मान्यता दिली? तर मराठा आरक्षणाला दिली होती. देवेंद्र जोशी यांना कोणता शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता? 1996 आहे उत्तर आहे. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा, माहित नसेल तर. महाराष्ट्राची स्थानिक प्रशासकीय संस्था कोणती नाही? येतं सोपं आहे, लोकसभा. हे प्रत्येकाला जमायला पाहिजे होतं. ठीक आहे. 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ऑब्विसली अप्पासाहेब धर्माधिकारी. याचं तुम्ही उत्तर मला काय कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा. ठीक आहे. कॉमेंट सेक्शन मध्ये या प्रश्नाचं याचं पण कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा काय असेल याचं. कोणत्या प्राचीन राजवंशाने महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशवर राज्य केले आणि त्याची राजधानी प्रतिष्ठान आधुनिक पैठण होती? तर त्याचं उत्तर आहे सातवहन. ठीक आहे. टीसीएसने सातवहन दिलंय, सातवहन उत्तर. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग जिओलॉजिकल फॉर्मेशन इज प्रीडॉमिनंट इन द रिजन ऑफ वेस्टर्न घाट्स इन महाराष्ट्र? तर बेसॉल्ट. ठीक आहे. याचं उत्तर आहे बेसॉल्ट. माहित पाहिजे, पुन्हा प्रश्न आला तर माहित पाहिजे. विच ॲथलीट फ्रॉम महाराष्ट्र हॅज रिप्रेझेंटेड इंडिया लॉंग डिस्टन्स रनिंग इव्हेंट्स इन नॅशनल? ओबियसली महाराष्ट्रात मेरी कॉम नाही, पीटी उषा पण नाही, ही पण छान पण नाही. फक्त उत्तर काय आलं? कविता राऊत. सोपं होतं. विच बुद्धिस्ट मॉन्युमेंट लोकेटेड इन महाराष्ट्र? हे सगळ्यांना माहिती आहे, अजंता केव्हज. ठीक आहे. बऱ्यापैकी सोपे प्रश्न होते. काही काही प्रश्न एखाद दोन नव्हते जे याच. आता ज्यांचा बघा एमपीएससी चा जे कंबाईनचा अभ्यास करते जी येणारी एक्झाम, त्यांना बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगतो त्यांचा करंट अफेअर्सला डेफिनेटली बीएमसी च्या येणाऱ्यामध्ये अभ्यास होईल, कारण की त्यांचं करंट अफेअर्स चांगलं झालेलं असेल. त्यामुळे त्यांना काय बीएमसी ला करंट अफेअर्स आणि थोडेफार जीएस जीके मध्ये त्यांना काय बेनिफिट नक्की भेटणार आहे, कारण की त्यांचा अभ्यास झालेला आहे जे कंबाईनचे मुलं जी एक्झाम देणार आहे. ठीक आहे. आणि ज्यांचं नाही झालेला असेल अभ्यास, मी त्यांना सांगतो कमीत कमी शेवटचे 2 महिन्याचे तरी करंट अफेअर्स करून जा. शक्य 6 महिन्याचे करायला पाहिजे, पण 2 महिन्याचे आता जे वेळ नाही ना त्याच्यामुळे मग सांगतो. ठीक आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात कोणता खनिज स्रोत मुबलक प्रमाणात आढळतो? तर कोळसा आहे. ठीक आहे. कोळसा उत्तर आहे. प्राण्यांच्या वर्तनाचा विशेषतः त्यांच्या नैसर्गिक निवासातील वैज्ञानिक अभ्यासासाठी कोणती संज्ञा वापरली जाते? तर नीतिशास्त्र आहे. ठीक आहे. याचं उत्तर. ठीक आहे. शॉर्ट सेशन होतं, फक्त अंदाज कसा यावा याच्यासाठी हे सेशन घेतलं होतं, जास्त काही हे नव्हतं.